नमस्कार. रीताज टेस्टी किचनमध्ये आज बनवणार आपण हिरव्या कांद्याच्या पातीची भाजी मुगाच्या डाळीमधली. त्यासाठी घेतलेली 1 वाटी मुगाची डाळ भिजवलेली आहे. येलो मुगाची डाळ आहे पिवळी. लसूण घेतलेलं आहे ठेचून, जिरा पावडर, तिखट, हळद, धने पावडर, नमक आणि हिरवी कांद्याची पात चिरून घेतलेली आहे. निसून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली पाण्याने, 2-3 पाण्याने. त्याचे पिवळे पानं हे ते काढून टाकले. धुतल्याच्या नंतर चिरून घेतली. चला बनवूया कांद्याच्या पातीची भाजी मुगाच्या डाळीमध्ये. तापाला आणली, कढई तापवायला ठेवली, तेल टाकून घेऊ कढईमध्ये. तेल टाकलं की हिंग टाकून घे. हिंग टाकली, कांदा टाकायचा नाही आपल्याला भाजीमध्ये, कारण हिरव्या कांद्याची पातच आहे तर कांदा टाकायचं काम नाही. लसूणच टाकायचं. लसूण टाकून घेतला. लसूण थोडा फ्राय झाला, लालवट झाला की तिखट टाक. लसूण झालाय आपला. तिखट टाकून, मिरची पावडर, छोटा चम्मच आहे, छोट्या चम्मचने मी 4 चम्मच मिरची पावडर टाकली. अर्धा चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच धना पावडर, अर्धा टीस्पून हळद, मुगाची डाळ टाकून घेऊ आणि ही हिरवी कांद्याची पात पण टाकून. याला मिक्स करून या भाजीला मसाले लागत नाही, फक्त मी धने पावडर, जिरा पावडरच टाकली. नमक टाकून घेऊ, चवीनुसार नमक टाकायचं. याला पाणी न टाकता शिजू द्यायचं आपल्याला. पाणी टाकायचं नाही अजिबात. त्या कांद्याच्या पातीला पाणी सुटते आणि भिजवलेली मुगाची डाळ ती पण लगेच शिजते त्याच्याबरोबर, म्हणून पाणी टाकायचं काम नाही. झाकण ठेवून याला शिजू दे आपण. भाजी बघू शिजली का तर खाली वर करू, अजून थोडा वेळ शिजू दे. भाजी झाली आपली, पाणी पण पूर्ण आटले, डाळ अशी शिजली. जास्त शिजू द्यायची नाही आपल्याला, अशी शिजवायची. झाली, काढून घेऊ याला. बघा अशी सुकी सुकी झाली. भाजी झाली आपली, बघा अशी झालेली आहे. कांद्याची पात आणि मुगाची डाळ छान लागते, करून बघा. आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.